विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला गणित 1 या भागातले उदाहरण सोडवले होते. पहिलं प्रकरण आपण संपवलेलं आहे. तर आता आपण गणित 2 याचा अभ्यास करूया. गणित 2 मध्ये आपल्याला एकूण 7 प्रकरणं दिलेली आहेत. त्या 7 प्रकरणापैकी पहिलं जे प्रकरण आहे समरूपता, त्या प्रकरणाला आपण अभ्यासणार आहोत. प्रकरण पहिले समरूपता. समरूपता म्हणजे काय? सम म्हणजे सारखे, रूप म्हणजे आकार. ज्या आकृत्यांचा आकार सारखा राहतो आणि सम असतात अशा आकृत्यांना समरूपता असं म्हणतो आपण. काही वेळेला त्या लहान मोठ्या पण असू शकतात, परंतु त्याचा आकार जर असेल तर आकार जरी लहान मोठा असला परंतु त्याचं प्रमाण जर सम असेल, त्या समप्रमाणात असतील तर त्याला सुद्धा आपण समरूप आकृत्या त्या समरूपता असं म्हणत असतो. यामध्ये आपल्याला दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर याचा अभ्यास करायचा आहे. त्रिकोण म्हटला की त्या त्रिकोणाला दोन बाजू आहेत, तीन बाजू आहेत. त्या दोन्ही त्रिकोणांच्या तिन्ही बाजू, तिन्ही कोण यांचा आपल्याला विचार करायचा आहे. या ठिकाणी कोणांचा विचार कमी प्रमाणात आहे, परंतु बाजूचा जास्त प्रमाणात विचार केलेला आहे. आणि म्हणून दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्राची आवश्यकता असते. पण आपल्याला मुद्दा दिलेला आहे की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. यामध्ये आपल्याला गुणोत्तराचा अभ्यास करण्याच्या आधी त्रिकोणाच्या क्षेत्रफळ अभ्यास करावा लागेल. त्रिकोणाच्या क्षेत्रफळ म्हणजे काय? त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे दोन प्रकारे आपण इयत्ता 8वी मध्ये शिकलेलो आहोत. तर त्याच्यापैकी एका सूत्राचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ यामध्ये आपल्याला एक त्रिकोण काढावा लागेल. समजा हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये तीन बाजू आहेत. या तिघ बाजूंना आपण नावं देऊया ए, बी, सी. म्हणजे हा एक त्रिकोण एबीसी झाला. या त्रिकोण एबीसी मध्ये ए पासून बीसी या बाजूवर जर आपण लंब टाकला तर त्या त्रिकोणाची ती उंची ठरते. याला आपण बीसी बाजूवर टाकलेला लंब ज्या ठिकाणी छेदतो त्या बिंदूला एम बिंदू असं नाव देऊ. म्हणजे एम ही या त्रिकोणाची उंची आहे आणि बीसी ही त्या त्रिकोणाचा पाया आहे. यावरून आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र मिळतं. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 पाया गुणिले उंची हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे. ज्या ज्या त्रिकोणामध्ये आपल्याला उंची दिलेली असेल
त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला या सूत्राने काढता येतं. त्रिकोणाचे क्षेत्रफळ नेहमी हे धन वास्तव संख्या असते आणि म्हणून ही धन वास्तव संख्या येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाया आणि उंची आणि 1/2 यांचा जो गुणाकार असेल तो गुणाकार म्हणजे त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता आपण याच्या पुढे जाऊया. जर समजा आपण याला त्रिकोण एबीसी जो दिलेला आहे या त्रिकोण एबीसीच्या या सूत्रामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर आपल्याला कसं लिहावं लागेल? 1/2 त्रिकोण एबीसी मध्ये बीसी ही जी बाजू आहे ही बीसी बाजू पाया आहे. पाया म्हणजे काय की जी खालची बाजू असते किंवा सपोर्ट असतो त्याला आपण पाया म्हणतो आणि म्हणून ही बीसी बाजू पाया. म्हणून या ठिकाणी 1/2 गुणिले बीसी गुणिले उंची. आता या शिरोबिंदू मधून बीसी या पायावरती आपण जो लंब टाकलेला आहे तो लंब टाकलेला या लंबाला आपण नाव दिलेले एम आणि ही जी रेख एम ही जी बाजू आहे ही बाजू किंवा हा लंब ह्या त्रिकोणाची उंची आहे आणि म्हणून या ठिकाणी त्रिकोणाची उंची आपल्याला एम ने दर्शवता येईल. आता हे आपण एबीसी आणि एम अशी नावं घेत. आपण या ठिकाणी कुठलीही नावं घेऊ शकतो किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणती नावं आली तरी सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पाया हा खाली असतो किंवा त्या पद्धतीचा ज्याला सपोर्ट असेल तो आणि पायावर टाकलेला जो लंब असेल तो लंब म्हणजे त्या त्रिकोणाची उंची आणि मग आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ गणिती रूपामध्ये सांगता येईल 1/2 गुणिले बीसी गुणिले एम पाया गुणिले उंची. यानुसार आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर अभ्यास. दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर. म्हणजे आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती आलेलो आहोत. आता या ठिकाणी दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर अभ्यासासाठी आपल्याला दोन त्रिकोणाच्या आकृत्या काढाव्या लागतील आणि या दोन त्रिकोणाच्या आकृत्या बघा आपण या पद्धतीने काढूया. हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाला आपण नाव देऊ ए बी आणि सी. आता ए या शिरोबिंदू मधून बीसी या पाया त्या बीसी या बाजूवरती जर आपण लंब टाकला तर असा सरळ लंब तयार होईल आणि हा लंब काटकोन तयार करत असतो. मग या ठिकाणी या बिंदूला आपण एम नाव. हा एक त्रिकोण पहिल्या त्रिकोणासारखा सेम काढलेला आहे. तसाच दुसरा त्रिकोण आपण काढूया. दुसरा त्रिकोण एक्स वाय झेड घेऊ. त्याला नाव देऊ आपण एक्स वाय आणि झेड. तसंच या ठिकाणी ए या शिरोबिंदू पासून पायावरती लंब टाकलेला आहे तसं एक्स या शिरोबिंदूवरती पाया वाय झेड यावरती आपण लंब टाकूया. हा लंब टाकल्यानंतर या ठिकाणी त्या लंबाला नाव देऊ आपण एन. लंब ज्या बिंदूला छेदतो तो बिंदू एन आणि या आणि एक काटकोन तयार होतो. तर अशा दोन प्रकारच्या त्रिकोणाच्या एक थोडासा भिन्न असा आकृती आपण काढलेल्या आहेत आणि त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे. मग आता यामध्ये आपण असं शिकलो की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. या सूत्राचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि या सूत्राचा उपयोग करत असताना
आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजेच काय करावं लागेल की ह्या त्रिकोणाचं म्हणजे त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एक्स वाय झेड या दोन्ही त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ येईल त्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. आता बघा या त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ आणि त्रिकोण एक्स वाय झेडचे क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर काढायचं आहे आणि म्हणून आपल्याला ए म्हणजे एरिया म्हणजे क्षेत्रफळ, एरिया या त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ छेद गुणोत्तर काढायचं असेल तर ते आपल्याला अंश आणि छेदामध्ये लिहावं लागतं. एरिया किंवा त्रिकोण एक्स वाय झेड चे क्षेत्रफळ बरोबर. आता बघा आधी आपण त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र या ठिकाणी लिहूया. त्याचा पाया त्याची उंची काय आहे ते लिहूया. बघा 1/2 त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ जसं तसं मी लिहितोय 1/2 या त्रिकोणाचा विचार करूया. पाया कोणता येईल या ठिकाणी बीसी. इथे आपण गुणिले बीसी गुणिले उंची पहिल्या त्रिकोणाची उंची काय येणार एम छेद दुसऱ्या त्रिकोणाची. आता हा दुसरा त्रिकोण एक्स वाय झेड त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय म्हणून त्याचं सूत्र या त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला लिहायचंय. मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये 1/2 गुणिले या ठिकाणी सुद्धा या सूत्राचा उपयोग करायचा आपल्याला पाया गुणिले उंची 1/2 लिहिलेला जा आपण पाया या त्रिकोणाचा पाया काय येणार पाया वाय झेड अधिक उंची एक्स या शिरोबिंदूवरून पायावर टाकलेला जो लंब आहे तो लंब म्हणजे त्रिकोण एक्स वाय झेड ची उंची आणि म्हणून एक्स एन एक्स एन गुणिले एक्स एन. आता बघा या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला काय मिळालं वरती पण 1/2 आहे खाली 1/2 आहे म्हणून 1/2 आणि 1/2 दोघं कॅन्सल होतील दोघांचा लोप होईल म्हणून वरती आपल्याजवळ काय शिल्लक राहिलं बीसी गुणिले एम छेद वाय झेड गुणिले एक्स एन म्हणजे या दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला मिळालं आणि या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर जर आपल्याला अजून दुसऱ्या भाषेमध्ये लिहायचं असेल तर आपण समजा या त्रिकोणाला 1 नंबरचं त्रिकोण म्हणू आणि या दुसऱ्या त्रिकोणाला 2 नंबरचं त्रिकोण म्हणू आणि म्हणून त्या पहिलं क्षेत्रफळ म्हणजे एरिया A1 छेद A2 पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर. आता हेच आपल्याला फर्स्ट साध्या भाषेमध्ये पाया गुणिले उंची. आता पाया गुणिले उंची याच्यामध्ये जर लिहायचं असेल तर काय लिहावं लागेल पायाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात बेस आणि म्हणून पहिल्या त्रिकोणाच्या उंची B1 आणि उंचीला इंग्रजीत आपण काय म्हणतो हाईट म्हणजे B1 गुणिले H1 छेद तसंच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया त्याला जसं आपण या ठिकाणी क्षेत्रफळ 2 दिलेले तसं या ठिकाणी पाया दुसऱ्या त्रिकोणाचा पाया म्हणून B2
गुणिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची h2. म्हणजेच आपल्याला a1 छेद a2 बरोबर b1 गुणिले h1 छेद b2 गुणिले h2 हे त्याचं सूत्र आपल्याला मिळतं. म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर अशा पद्धतीने आपल्याला काढता येत असतं. आणि या ठिकाणी जर आपल्याला आकडे दिले असतील, अंक दिले असतील, तर त्यांचा गुणाकार भागाकार करून जे उत्तर येईल आपल्याला ते उत्तर म्हणजे त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आता ह्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरामध्ये काही अटी किंवा भाग आहेत. पहिलं घेऊया आपण. जर दोन्ही त्रिकोणाची उंची समान असेल तर, जर दोन्ही त्रिकोणाची उंची समान असेल तर, आता दोघांची उंची जर समान असेल तर काय होईल त्याचा आपण विचार करणार आहोत. आता आपण पुन्हा दोन आकृत्या काढूया. या त्रिकोणाला आपण नाव देऊ ABC. ABC. पुन्हा याला आपण M बिंदू नाव देणार. दुसरा एक त्रिकोण काढायचा आपल्याला याच पद्धतीचा. याला आपण नाव देणार आहोत XYZ. आणि हा बिंदू N. म्हणजे पहिल्या ज्या दोन आकृत्या आहेत त्याच आकृत्या आपण गृहीत धरलेल्या आहेत. आता बघा या ठिकाणी ही त्रिकोण ABC मध्ये BC ही जी बाजू आहे ही बाजू ह्या त्रिकोणाचा काय आहे, पाया आहे. त्याला आपण B1 म्हणू. आणि दुसरा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचा YZ हा सुद्धा काय आहे, पाया आहे. याला आपण B2 म्हणू. आता आपल्याला अट दिलेली काय दिलेली, जर दोन्ही त्रिकोणाची उंची समान असेल तर. मग आता ही जी उंची आहे AM आणि हा AN ही उंची ही समान आहे. आणि समान असल्यामुळे याला आपण फक्त नाव देणार आहोत H. दोघांची उंची समान आहे आणि दोघांची उंची समान असल्यामुळे त्याला आपण H असं नाव देऊ. मग जर का दोन्ही त्रिकोणाची उंची समान असेल तर मग आपल्याला दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं मिळेल, तर आपण या सूत्राच्या पद्धतीनेच काढूया. हे बघा, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण XYZ यांचं गुणोत्तर. आता आपल्याजवळ सूत्र माहिती आहे. काय सूत्र आहे की पहिल्या त्रिकोण क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची. म्हणजे आपल्याला आता या पद्धतीत पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे BC गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची आहे H छेद तसंच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे YZ गुणिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे H. आता बघा यामध्ये आपल्या दोघं त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ मिळालेलं आहे ते क्षेत्रफळ कसं मिळणार आहे की दोघांची उंची समान आहे आणि दोघांची उंची समान आहे छेदाला आणि अंशाला, म्हणून ते काय होतील, कॅन्सल होतील, भाग जाणार त्याचा. आणि कॅन्सल झालं म्हणजे आपल्याजवळ काय उरणार आहे, BC. BC म्हणजे काय आहे, पाया आहे. म्हणजे
या ठिकाणी आपल्याला BC छेद YZ म्हणजे सूत्र तयार करताना आपल्याला असं सूत्र मिळेल, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण XYZ बरोबर. आता आपल्याला या भाषेमध्ये लिहायचे B1 BC म्हणजे काय, पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 छेद आणि YZ म्हणजे काय, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. म्हणजे जर का समान उंची असेल तर त्या दोन्ही त्रिकोणांच्या पायांच्या गुणोत्तर म्हणजे त्या दोन्ही त्रिकोणाच्या पायाचं क्षेत्रफळ होईल. ते आपल्याला लिहिता येईल. मग उंची समान असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ उंची समान असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असते. संगत पायाच्या प्रमाणात असते. अशा पद्धतीने आपल्याला जर उंची समान असेल तर त्या पद्धतीने दोन्ही त्रिकोण त्या उंचीवर आपल्याला मिळत असते. आता दुसरी अट किंवा दुसरा प्रकार आपण बघूया. दुसरा प्रकार, जर दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल, या ठिकाणी बघा उंची समान आहे. आता आपण पाया समान असेल जर दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल तर दोन्ही त्रिकोणाचा पाया जर समान असेल तर काय करता येईल, याच पद्धतीने या सूत्राचा उपयोग आपण करायचा आहे. आपण पुन्हा एक आकृती काढूया. बघा, हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाला आपण नाव देऊ त्रिकोण ABC. बघा ABC. आता C या शिरोबिंदूवरून AB या पायावरती जर आपण लंब टाकला तर ते त्या त्रिकोणाची काय होईल, उंची होईल. आणि म्हणून ती जी उंची आहे ती उंची हा C पासून लंब टाकलेला, पायावर लंब टाकलेला जो बिंदू मिळेल आपल्याला, त्या बिंदूला आपण AM म्हणू. आता दुसरा एक त्रिकोण आपल्याला काढायचा आहे की त्याच्यामध्येच की दुसरा त्रिकोण असा एक त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणामध्ये याला नाव देऊया आपण A, हा A, X आणि B. आणि X या शिरोबिंदूपासून AB या पायावर टाकलेला जो लंब आहे त्या लंबाला शिरोबिंदू जो मिळाला आहे त्याला आपण N नाव देऊ. तर आपण एका त्रिकोणामध्ये दोन त्रिकोण तयार केलेले आहेत. त्रिकोण ABC हा एक मोठा त्रिकोण आहे. त्या त्रिकोणाचा पाया AB आहे. तसंच त्रिकोण AXB यामध्ये या त्रिकोणामध्ये AB हा सुद्धा त्याचा पाया आहे. मात्र या ठिकाणी ABC या त्रिकोणाची उंची CM आहे आणि AXB या त्रिकोणाची उंची N आहे. आता या ठिकाणी हा समान पाया आहे तर इथून आपण A पासून B पर्यंत
किंवा हा एवढा पाया आहे, समान पाया बी, दोघं त्रिकोणाचा पाया एकच आहे. म्हणजे आपल्या वरच्या अटीप्रमाणे जर दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल तर आपल्याला त्या त्रिकोणाच्या गुणोत्तराचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येते. यामध्ये बघा, त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण AXB, AXB. आता याच वरच्या सूत्रानुसार पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची. मग या ठिकाणी पहिल्या त्रिकोणाचा पाया काय आहे? AB गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची CM छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया AXB, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया सुद्धा तोच आहे आणि म्हणून तो AB आणि उंची XN. आता या ठिकाणी बघा, दोघांचा पाया समान असल्यामुळे ते जे अंक असतील किंवा त्याची जी लांबी असेल ती समान आहे आणि समान असल्यामुळे त्याचं काय होईल? लोप पावेल. आणि म्हणून आपल्याला हे जर समान लोप पावले तर आपल्याजवळ काय मिळेल? CM छेद XN, म्हणजे पहिल्या त्रिकोणाची उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाची उंची. म्हणजे आपल्याला गुणोत्तरामध्ये जर लिहायचं असेल तर काय लिहावं लागेल? एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण AXB बरोबर CM ही काय आहे? उंची आहे, म्हणून H1 छेद H2, H1 छेद H2. म्हणजे या पद्धतीने आपल्याला दोन्ही त्रिकोणामध्ये उंची च्या गुणोत्तरानुसार त्या दोन्ही त्रिकोणाचं गुणोत्तराचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढता येईल. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, जर पाया समान असेल तर दिलेल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. लक्षात घ्या, पाया समान असेल तर दिलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. या पद्धतीने आपल्याला दुसरा भाग सहज काढता येतो. त्यामधली तिसरी अट किंवा तिसरा प्रकार, जर दोन्ही त्रिकोणाच्या पाया व उंची समान असेल, दोन्ही त्रिकोणाची पाया व उंची समान असेल तर आपण दोन भाग पाहिले. पहिला भाग उंची समान असेल तर, दुसरा भाग पाया समान असेल तर, आणि आता तिसरा जो भाग बघतोय आपण, तर पाया व उंची समान असेल तर दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय येईल? म्हणून आपण या ठिकाणी एक आकृती काढूया. तर ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि या दोन समांतर रेषांमध्ये जर आपण एक रेषा काढल्या त्यामध्ये आपल्याला
दोन त्रिकोण मिळतात. बघा, पण त्या पहिला जो त्रिकोण आहे त्या पहिला त्रिकोण LMN LM आणि N हे नाव देऊया. आणि दुसरा जो त्रिकोण आहे त्याला आपण LKN. बघा, या ठिकाणी हा के बिंदू बघा, मी लाल रंगाने हा एक दुसरा त्रिकोण काढलेला आहे आणि पांढऱ्या रंगाचा हा एक दुसरा त्रिकोण आहे LMN. यामध्ये या दोन्ही त्रिकोणांची जी उंची आहे ती समान आहे. तर बघा, या ठिकाणी या त्रिकोणाची उंची ही येणार आणि या त्रिकोणाची उंची ही येणार. अशी ही समान उंची असलेला आपल्याला त्रिकोण दिलेला आहे. रेषा LK, रेषा LK, समांतर रेषा MN. या दोन्ही समांतर रेषांची जी उंची असते ही उंची कशी येणार आहे? समान येणार आहे, सारखी येत असते. आणि या सारखी असल्यामुळे त्यांची उंची समान असणार. त्रिकोण LMN व त्रिकोण KMN, त्रिकोण LMN व त्रिकोण KLN हे दोन त्रिकोण आहेत. आणि या दोन्ही त्रिकोणाचे आपल्याला क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. आणि या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढण्यासाठी या दोन्ही त्रिकोणांचा पाया हा MN आहे. जो पाया आहे या दोन्ही त्रिकोणाचा हा MN आहे. या ठिकाणी या त्रिकोणाचा हा पाया. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला KMN इथे बघा, LMN आणि KMN अशा पद्धतीचा आपल्याला हा एक त्रिकोण LMN हा मिळाला आणि दुसरा KMN हा मिळतो. KMN हा म्हणजे दोन्ही त्रिकोणाचे जो पाया आहे तो दोन्ही त्रिकोणाचा पाया कसा आहे? समान आहे. आणि दोघांची जी उंची आहे ती दोघांची उंची सुद्धा कशी येणार आहे? समान येणार. पायावर टाकलेला लंब ही समान येणार. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला समांतर रेषा असल्या कारणाने दोघांची उंची समान आहे. दोन समांतर रेषा असल्याने त्या त्रिकोणाची उंची समान असते. आणि म्हणून आपल्याला त्रिकोण LMN व त्रिकोण KMN यांचं जे क्षेत्रफळ आहे एक क्षेत्रफळ कसं येणार? सारखंच येणार. बघा, एरिया ऑफ त्रिकोण LMN छेद एरिया ऑफ त्रिकोण KMN बरोबर B गुणिले H छेद B गुणिले H. आता B गुणिले H दोघांचं B गुणिले H सारखंच आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला
1/1 या पद्धतीने मिळेल. आणि म्हणून आपल्याला जर याचं गुणोत्तर लिहायचं असेल तर एरिया ऑफ त्रिकोण LMN गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण KMN बरोबर 1/1. तर अशा पद्धतीने आपल्याला पाया समान असेल, उंची समान असेल तर त्या दोघांच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे 1/1 किंवा 1 येत असतं. यावर आधारित आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 5 वर जो अभ्यास दिलेला आहे, सराव संच दिले, त्या सराव संचातलं पहिलं उदाहरण घेऊया. सराव संच 1.1. पहिलं उदाहरण बघा. एका त्रिकोणाची उंची 5 आहे व पाया 9 आहे. दुसऱ्या त्रिकोणाच्या पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. आता बघा, आपण या पहिल्या उदाहरणामध्ये त्रिकोणाचा पाया आणि त्रिकोणाची उंची, दोन्ही त्रिकोणाचा पाया आणि दोन्ही त्रिकोणाची उंची यांचे माप दिलेले आहे. म्हणून आपण आकृती न काढता त्रिकोण 1 आणि त्रिकोण 2 म्हणू. त्रिकोण 1 हा पहिला त्रिकोण, व त्रिकोण 2 हा दुसरा त्रिकोण. मग यामध्ये पहिल्या त्रिकोणाचा पाया, ज्याला आपण B1 म्हणूया, B1 बरोबर 9. आता 9 दिलेलं आहे, काही दिले नाही सेंटीमीटर मीटर वगैरे, म्हणून आपण 9 एकक लिहायचंय. 9 एकक. आणि H1 दिलेला आहे तो 5 एकक. त्याच्यानंतर दुसरा त्रिकोण आहे, त्या दुसऱ्या त्रिकोणाची बाजू म्हणजे B2 दिलेली आहे. पाया 10 एकक आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची H2 दिलेली आहे 6 एकक. तर बघ, आपल्याला एवढं दिलेले आणि दोघा त्रिकोणाच्या पाया आणि उंची यांची माप दिलेले, आणि त्या मापानुसार आपल्याला काय विचारलेले, तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. आपण सुरुवातीला पाहिलं की दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्यांचे गुणोत्तर जर आपल्याला काढायचं असेल तर त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असतो. आणि म्हणून या पद्धतीने आपण जर सोडवलं तर एरिया ऑफ त्रिकोण 1 छेद एरिया ऑफ त्रिकोण 2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. याच्यात आपण किमती भरूया. B1 किती आहे 9 गुणिले H1 5 छेद B2 10 गुणिले H2 6. यांचा गुणाकार आपण या ठिकाणी करूया. 9 45 छेद 10 60.
आपल्याला या दोघांचा गुणाकार मिळाला 45/7. आता आपण ही जी संख्या मिळालेली आहे या संख्येला संक्षिप्त रूप देऊया आणि संक्षिप्त रूप दिलं म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. बघा, संक्षिप्त रूप 15 ने भाग देऊया. 15 त्रिक 45 आणि 15 चौक 60. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण 1 छेद एरिया ऑफ त्रिकोण 2 बरोबर 3/4. जर हे गुणोत्तराच्या रूपामध्ये लिहायचं असेल तर आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. एरिया ऑफ त्रिकोण 1 गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण 2 बरोबर 3/4. तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ ते गुणोत्तराच्या रूपामध्ये काढता येतं किंवा लिहिता येतं. दुसरं उदाहरण घेऊया आपण. बघा, दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे. ती आकृती काढू आधी. हा एक त्रिकोण आहे आणि दुसरा हा एक त्रिकोण आहे. त्याला नाव दिलेलं आहे ABC. ABC आणि खाली D. तर बघा, या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेले आहेत आपल्याजवळ. हे त्रिकोण ABC आणि त्रिकोण BAD हे दोन्ही त्रिकोण आहेत. AB हा त्रिकोण ABCचा पाया आहे आणि BC ही त्रिकोण ABCची उंची आहे. तसंच BAD यामध्ये हा 90 अंशाचा कोन या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून BA हा BADचा पाया आहे. BA हा त्रिकोण BADचा पाया आहे आणि AD ही या त्रिकोणाची उंची आहे. बघा, या ठिकाणी आपण याला H म्हणू. ही पण H आहे आणि ही पाया बेस B. आता आपल्याला काय दिलेलं आहे ते बघूया. दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AB, AD लंब AB. बघा, BC लंब AB, या BC ला ही लंब आहे आणि या BA ला हा AD लंब आहे किंवा AD ला AB लंब आहे. म्हणून BC बरोबर 4. या ठिकाणी आपण एक जी दिलेली याला 4 म्हणू. आपण इथे लिहू BC बरोबर 4, AD बरोबर 8, AD बरोबर 8. तर त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण ABC, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण BAD काढा असं आपल्याला विचारले. त्याचं गुणोत्तर आपल्याला काढायचं. आता बघा, आपण आकृतीचं निरीक्षण करायचं. आकृतीचं जेव्हा आपण निरीक्षण करणार तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की त्रिकोण ABC आणि त्रिकोण BAD, बघा हा BAD, या दोघांमध्ये ही जी एक बाजू आहे, बाजू AB किंवा BA, ही सामायिक बाजू आहे आणि सामायिक बाजू असल्यामुळे या सामायिक बाजूवरती दोन्ही बाजूला काय केले, लंब टाकलेले. म्हणजे AB ही काय आहे, पाया आहे
म्हणजे त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण बीएडी या दोन्ही त्रिकोणाचा पाया समान आहे किंवा एकच आहे एबी. म्हणून आपल्याला आपण जे अटी आपण बघितलेल्या होत्या त्या अटीमधला जो पहिला प्रकार आहे, पाया समान असेल तर त्या दोन्ही त्रिकोणाची जी क्षेत्रफळ असतं त्या क्षेत्रफळाचे जे गुणोत्तर असतं त्या उंचीच्या प्रमाणात असतं. आणि म्हणून आता आपल्याला या ठिकाणी लिहूया त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीएडी मध्ये रेख एबी ही समान पाया असलेली बाजू आहे. समान पाया असलेली बाजू आहे. मग आता आपल्याला त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण बीएडी बरोबर. आता समान पाया म्हणजे आपण या ठिकाणी लिहूया वरच्या त्रिकोणाचा पाया एबी आहे गुणिले वरच्या त्रिकोणाची उंची काय आहे बीसी किंवा सीबी. या ठिकाणी आपल्याला बीसी दिलेली म्हणून बीसी लिहूया. बीसी छेद त्रिकोण बीएडी मध्ये पाया काय आहे तो पण बीए किंवा एबी गुणिले उंची एडी. या ठिकाणी दोघं बाजूला पाया समान असल्यामुळे आपल्याला सूत्र मिळतं की एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण बीएडी बरोबर. हे जर कॅन्सल झालं तर आपल्याला बीसी छेद एडी किंवा H1 छेद H2. आता आपण या ठिकाणी त्या किमती टाकलेल्या आहेत H1 छेद H2 किंवा BC छेद एडी त्या किमती दिलेल्या आहेत आपल्याला. तर त्या किमती टाकूया 4 छेद 8 म्हणजे 2 आणि याला भाग देऊया आपण 2 2 4 2 × 8 म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण बीएडी याचा गुणोत्तर आलं 2:4. अजून आपल्याला त्याचं संक्षिप्त रूप देता येईल 2 बेचोक 8 म्हणजे 1/2 आणि आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण बीएसी बीएडी बरोबर 1/2. त्याला जर गुणोत्तरात लिहायचं असेल तर आपण या पद्धतीने गुणोत्तरामध्ये सुद्धा लिहू शकतो. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण बीएडी बरोबर 1/2. अशा पद्धतीने आपण हे गुणोत्तराच्या पद्धतीने त्रिकोणाच्या सूत्रानुसार जे आपण शिकलो त्यानुसार आपल्याला उदाहरणं सोडवता येतात आणि त्या दोन त्रिकोणाच्या गुणोत्तराचं क्षेत्रफळ चे गुणोत्तर काढता येतं. ते दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपल्याला अशा पद्धतीने पाया दिला असेल तर उंचीचं गुणोत्तर काढता येतं. उंची दिली असेल तर पायाचं गुणोत्तर काढता येतं किंवा पाया आणि उंची दोघं दिले असतील तरी सुद्धा दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढता येतं. आणि जर का पाया पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया समान असेल आणि पहिल्या त्रिकोणाची उंची आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची ही जरी समान असेल तर त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे जे गुणोत्तर आहे ते क्षेत्रफळाचं गुणोत्तर 1 येत असतं.
तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 2 उदाहरणं घेतलेली आहेत. तर बाकीची उदाहरणं तुम्ही सोडवायची, ती मला दाखवायची.